नमस्कार मित्रांनो, लीडर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आपण एमपीएससी मध्ये जे काही तुमचं कंबाईनचे गट क आणि गट ब यांचे पूर्व आणि मुख्य परीक्षेला जे काही प्रश्न पडतात वयवारी मधले ते थोडक्यात PYQ आपण घेत आहोत। त्याच्यामधला आपण पहिला भाग आपण ऑलरेडी युट्यूबला अपलोड केला आहे। आता हा तुमचा सेकंड भाग असणार आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये आपण फक्त अप्रोच शिकणार आहे का प्रश्न कसे टॅकल केले पाहिजे का जेणेकरून आपण दिलेल्या वेळात किंवा कमी वेळात आपण प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचलो पाहिजे। तर आता तुमच्या समोर दुसरा पहिला प्रश्न आहे पहा, जो की आपला 11 नंबरचा प्रश्न आहे, ठीक आहे। ऑलरेडी आपण 10 प्रश्न ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे। तर प्रश्न काय सांगतो बघा, आणि हा प्रश्न विचारला होता गट ब व क पूर्व परीक्षा 2023, ठीक आहे। तो प्रश्न काय आहे, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे। त्यांचे एकूण वय किती आहे? 66 वर्ष आहे। तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल? म्हणजे 2 वर्षानंतरचं तुम्हाला तिच्या भावाचं वय विचारलेलं आहे। आता तुम्ही याला ऑप्शनने पण जाऊ शकता, पण तुम्ही याला गुणोत्तरामध्ये घेऊन सुद्धा सॉल्व्ह करू शकता। कसं पहा, जर तुमचं गुणोत्तर आणि प्रमाण जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला कळेल का याला आपण गुणोत्तरामध्ये घेऊन सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो विदाउट एक्स, ठीक आहे, म्हणजे एक्स न वापरता। मग आता मला काय म्हणायचंय का, तुम्हाला माहितीये का अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे। आता 2.5 पट म्हणजे आपण याला असं लिहू शकतो ना 2.5 पट। तुम्ही म्हणाल हा सर का 2.5 आपण याला लिहू शकतो। 2.5 म्हणजे काय रे, 5 ला जर तुम्ही 2 ने भाग दिला म्हणजे 5च्या जर तुम्ही निम्मे केले तर आपल्याला 2.5 मिळतात। म्हणजे 2.5 पट म्हणजेच किती आहे? 5/2 आहे। मग आता मला सांगा, अंकिता मोठी असेल का अंकिताची आई मोठी असेल? तुम्ही म्हणाल सर अंकिताची आई मोठी आहे। मग मला सांगा, याच्यामध्ये हा अपूर्णांक म्हणजे एक प्रकारचं गुणोत्तर असतं। 5 मोठे का 2 मोठे? तुम्ही म्हणाल सर 5 मोठे। मग आता मी काय लिहितो, तर मी असं लिहितो पहा, अंकिता, ठीक आहे, तिचं गुणोत्तर घेतलं आपण तिच्या आई सोबत आणि नंतर घेऊ आपण तिच्या भावासोबत। आता अंकिताच्या आईचं गुणोत्तर पहा, आईचं गुणोत्तर किती येणार आहे? 5 येणार आहे आणि अंकिताचं किती येणार आहे? 2 येणार आहे। त्याच्यानंतर पुढे सांगितलं का तिच्या आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे। मग भाऊ आपण 1 मानला तर आई किती असणार आहे? 4 पट म्हणजे 4 असणार आहे। आणि हे गुणोत्तर कसं क्लिअर करतात हे आपण आतापर्यंत गुणोत्तरामध्ये शिकलोय। ज्याचे घर रिकामे त्याच्या समोरची जागा मागच्या अंकाने भरून टाका, म्हणजे 5 ला पुढे घ्या, 5 लिहिले आणि हे 4 पाठीमागे घ्या, 4 लिहिले आणि उभा गुणाकार करा, 4 दुने 8, 4 पंचे 20, 5 एक 5, ठीक आहे। मग आता त्यांच्या तिघांच्या वयांची एकूण बेरीज किती आहे? तुम्ही म्हणा सर 66 आहे। मग आपण काय करू, त्यांच्या गुणोत्तराची बेरीज करू। मग गुणोत्तराची बेरीज किती टोटल? तुम्ही म्हणा सर टोटल गुणोत्तराची बेरीज आहे 28 आणि 5 किती झाले? 33, आणि ह्या 33 ची किंमत प्रश्नात दिलेली किती आहे? 66 वर्ष आहे। मग याच्यावरून आपण एका गुणोत्तराची किंमत काढू, 33 एक 33, 33 दुने 66, एका गुणोत्तराची किंमत किती आली? 2 आली। एका गुणोत्तराची किंमत जर 2 आली तर तुम्हाला तिच्या भावाचं वय काढू आपण, तर भावाचं आजचं वय काय असणार आहे? 5 गुणाकारामध्ये 2, 5 दुने 10, ठीक आहे। पण 10 आपल्या ऑप्शन मध्ये आहे, पण प्रश्न नीट पेपरला गेल्यानंतर वाचणं गरजेचं आहे। नाही तर आपण 10 आला कारण की 10 टिक मार्क करतो। आपण समोर काय विचारलंय तर 2 वर्षानंतरचं वय विचारलं, आपण 10 ला टिक मार्क करून मोकळे होतो, कारण कॉन्फिडन्स एवढा वाढलेला असतो। अति कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाहीये, ओव्हर कॉन्फिडन्स होऊन द्यायचं नाहीये। आता या 10 मध्ये काय करायचंय तुम्हाला, 2 वर्षानंतर म्हणल्यानंतर 2 मिळवायचे, तर उत्तर किती आलं तुमचं? 12, म्हणजे ऑप्शन नंबर काय पाहिजे होता तुमचा? 3 पाहिजे होता। आता याला तुम्ही ऑप्शनने पण सॉल्व्ह करू शकता, रॅन्डमली ऑप्शन उचलले तरी चालेल किंवा प्रत्येक ऑप्शन चेक केला तरी चालेल। फक्त तुम्हाला हे जे काही आहे हा प्रश्न त्या ऑप्शन मध्ये तिचं फिरवता आला पाहिजे, म्हणजे ऑप्शन मध्ये फिरवता आला पाहिजे। म्हणजे कसा, तर सपोज समजा मी पहिला ऑप्शन घेतला, आता समजा अंकिताच्या भावाचे वय 2 वर्षानंतरचे किती आहे? 10 आहे। पहिला ऑप्शन किती आहे? 10 आहे। 2 वर्षानंतरचं वय 10 आहे, मग आजचं वय किती असेल? तुम्ही म्हणा सर आजचं वय असेल 8, आजचं वय किती असेल? 8। आता तिच्या भावाचे 4 पट वय कोणाचं आहे? आईचं आहे। मग 8च्या 4 पट किती असणार आहे? तर 8च्या 4 पट असणार आहे 32। 8च्या 4 पट किती असणार आहे? 32। आणि पुढे सांगितलं काय, अंकिताचं वय किंवा अंकिताच्या आईचं वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे। आता 2.5 पट म्हणजे काय, तर आता तुमच्याकडे अंकिताचं वय काढावं लागेल तुम्हाला। आईचं वय आलंय, हे हे आईचं वय 32, आणि ह्या 32 असं कोणती संख्या का जिला मी 2.5 पटाने गुणल्यानंतर 32 येईल। मग आता हे कसं चेक करायचं की ह्या 32 ला फक्त उलट गुणायचं, म्हणजे 2/5 ने गुणायचं। आपल्याला कळतंय का 5 ने 32 ला कंप्लीट भाग जात नाहीये, त्याच्यामुळे ते पॉइंट मध्ये येणार आहे आणि पॉइंट मध्ये अंकिताचं वय नसणार आहे, कारण बेरीज केली तर ती पूर्ण अंकात येते। म्हणजे पहिला ऑप्शन तुमचा कट झाला आहे। कशावरून कट झाला?
कारण त्यांची जी काही बेरीज येते ती पूर्णांकात आहे. इथं अंकिताचं वय येईल ते अपूर्णांकात येईल किंवा दशांश अपूर्णांकात येईल. आणि तुम्हाला माहितीये का आईचं वय पूर्णांकात आहे, भावाचं वय पण पूर्णांकात आहे आणि अंकिताचं वय दशांश अपूर्णांकात असेल तर बेरजेमध्ये दशांश अपूर्णांक येणार आहे. त्याच्यामुळे इथं तर बेरजेमध्ये किंवा त्यांच्या वयामध्ये वय जे आहे ते 66 वर्ष आहे, त्याच्यामुळे तिथं काही दशांश अपूर्णांक नाही, तो ऑप्शन कटला. 14 जर घेतले, आता 14 वय काय आहे अंकिताच्या भावाचं आहे. आज काय असेल तर 14 मधून 2 वजा करा, किती असेल 12, आणि 12च्या 4 पट वय कोणाचं असणार आहे तर 12च्या 4 पट वय असणार आहे आईचं. किती? 12 चौक 48. मग अंकिताचं वय कसं काढणार? फक्त ह्या 48ला उलट गुणा, म्हणजे वरती 2 खाली 5 ने गुणा. आता इथं पण कळतंय का 48ला 5 ने कंप्लीट भाग जात नाहीये, ठीक आहे, पूर्ण भाग जात नाही, म्हणजे उत्तर पॉईंट मध्ये येणार आहे. आणि उत्तर अंकिताचं वय पॉईंट मध्ये आलं म्हणजे दशांश अपूर्णांकात आलं तर बेरीजचं इथं पूर्णांक त्यांच्या वयांची, म्हणजे हे पण कॅन्सल झालं. आता तिसरा ऑप्शन चेक करा. तिसरा ऑप्शन काय आहे तर तिसरा ऑप्शन किती आहे? 12 आहे. मग 12 मधून जर आपण आजचं वय घेतलं भावाचं तर ते 10 येईल आणि 10च्या 4 पट आईचं वय तर किती असणार आहे? 40. मग आता अंकिताचं वय काढा. अंकिताचं वय कसं काढणार? ह्या 40ला उलट करा, 2/5 ने फक्त गुणा, 5 × 5 = 5 × 48, 8 × 2 = 16. म्हणजे अंकिताचं वय किती आलं तर अंकिताचं वय आलं 16. मग हे 16, हे 40 आणि हे 10 यांची बेरीज 66 आहे का? तर त्यांची बेरीज 66 आहे, म्हणजेच तुमचा ऑप्शन काय आहे? 3 आहे. तुम्ही या पद्धतीने गेले तर खूप कमी वेळ, म्हणजे तीन ऑप्शन चेक करायची गरज नाही, किंवा मागून जरी ऑप्शन चेक केले तरी ते चेक करायची गरज नाहीये. सगळ्यात महत्वाचं ऑप्शन वरून जातात, पण त्या ऑप्शन मध्ये ही जी काही दिलेली कंडिशन आहे ही तुम्हाला क्रॉस चेक करता येणं गरजेचं आहे. नुसतं ऑप्शनने जायचं म्हणजे 12 घ्यायचे लगेच उत्तर द्यायचं अशातला भाग नाही. ऑप्शनने गेल्यानंतर काय होतं का प्रत्येक ऑप्शनला तुम्हाला हे सॅटिस्फाईड करावं लागतं का हे जे काही दिली कंडिशन ती कंडिशन तंतोतंत लागू होते काय, तर आणि तुमचं ते ऑप्शन म्हणजे बरोबर उत्तर असणार आहे. आणि मेथडने जर गेले तर तुम्ही मेथडने लवकर सोडू शकता. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे का जिथं मेथडने जायचं तिथं मेथडनेच जा, जिथं ऑप्शनने जायचं तिथं ऑप्शननेच जा, ठीक आहे. कारण मेथडपेक्षा कधी कधी ऑप्शन 4 चेक करण्यात जेवढा वेळ लागतो तेवढा मेथडला जास्त वेळ लागतो, असं पण होतं कंडिशन, ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन पहा. बरं, पुढे प्रश्न पहा. अक्षय आणि अहमद यांच्या वयाची बेरीज किती आहे? 4 पट 92 येते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अक्षय आणि अहमद, आता मी लिहून घेतो पहा, अक्षय आणि अहमद यांच्या वयाची बेरीज 4 पट केल्यानंतर किती येते? 92 येते. मग नुसती बेरीज किती असेल तर 4 × 4 = 23 चौक 92. म्हणजे याचा अर्थ मला एक गोष्ट समजली. काय समजली? का अक्षय आणि अहमद यांच्या वयाची बेरीज किती आहे? 23 आहे. आता पुढे परत कंडिशन काय आहे? अहमद आणि अमृता यांच्या वयाच्या बेरजेची तिप्पट किती येते? 42. तिप्पट 42 येते तर फक्त बेरीज किती येईल तर 14 × 3 = 42. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे तर अहमद आणि अमृता यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे तर 14 असणार आहे, ठीक आहे. काय असणार आहे? 14 असणार आहे. आता पुढे पहा. अमृताच्या वयाची 5 पट अक्षयच्या वयाच्या दुपटी इतकी आहे. मग अमृता लिहिलं मी, तिच्या वयाच्या किती म्हणलंय? 5 पट. ही काय असणार आहे? अक्षयच्या वयाच्या दुपटी इतकी असणार आहे. तर हे आपण इथं लिहिलंय. पण आता मला सांगा याच्यावरून तुम्ही काय करणार आहे? अमृता आणि अक्षय यांच्या वयाचं गुणोत्तर घेणार आहे आणि कदाचित तुम्ही एक्स वगैरे वापरून तुम्ही इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मला काय असं वाटतं माहितीये का, आता इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही ह्या 2 गोष्टी लिहिल्या, अक्षय प्लस अहमद ह्या दोघांच्या वयाची बेरीज 23 आहे, अहमद आणि अमृता यांच्या वयाची बेरीज 14 आहे, तर इथं तुम्ही ऑप्शन घेतलेले कधी पण चांगले. आता मी तर ऑप्शन का घेतोय? कारण मला इकडे ते समीकरण करा, ते समीकरण याच्यामध्ये पुट करा आणि ते समीकरण सॉल्व्ह करा. मग त्याच्यावरून एक तर अहमदचं वय निघाल किंवा अमृताचं वय निघाल किंवा अक्षयचं वय निघाल. जर समजा तुम्हाला अक्षयचं वय निघलं तर मग ते अक्षयचं वय इथं ठेवा, मग त्याच्यावरून अहमदचं वय काढा, तर इथं जास्त वेळ जाणार आहे. आता माझं लॉजिक काय आहे तर जसं की बघा मी काय सांगितलंय का अहमदचे वय काढा किंवा अहमदचे वय काय आहे, एक तर 15 असेल, एक तर 6 असेल, एक तर 18 असेल किंवा एक तर 8 असेल. जसं की मला सांगा मी जर अहमदचं वय हे बा मी जर ह्या दुसऱ्या समीकरणाचा जर विचार केला, मी जर अहमदचं वय 15 ठेवलं, किती ठेवलं? 15 जर ठेवलं तर मला पहा अमृताचं वय काय घ्यावं लागेल? 0 तर घेता येणार नाही. का बरं? कारण ह्या दोघांच्या वयाची बेरीज 14 आहे आणि एकट्या अहमदचं वय किती ठेवलंय मी? 15. म्हणजे साहजिकच अहमदचं वय 15 पेक्षा लहान असणार आहे. मग 15 पेक्षा लहान म्हणजे 15 येणार नाही आणि 18 येणार नाही. फक्त 2 ऑप्शन राहिले आपल्याकडे, 6 आणि 8. एक कॉमन सेन्सचा वापर करायचा तुम्हाला का अहमद आणि अमृता, मी जर अहमदचं वय 15 ठेवलं तर या दोघांच्या वयाची बेरीज 14 आहे.
म्हणजे याचा अर्थ आज झाला का या दोघांच्या वयाची बेरीज 14 आहे, तर मग अहमदचे फक्त वय 15 असणार आहे का? नाही, दुसरं काहीतरी असेल, कारण जेणेकरून बेरीज 14 भरली पाहिजे. मग मला कळलं का एक तर 15च्या खाली म्हणजे 15 पेक्षा लहान संख्या म्हणजे 14 पेक्षा लहान असं म्हणतो मी, 14 पेक्षा लहान, मग ती काही असेल ते काय असणार आहे? अहमदचं वय असणार आहे. पहिला ऑप्शन 15 होता, हे अहमदचं वय नसणार आहे. तिसरा ऑप्शन 18 होता, ते नसणार आहे. आता इथं आलं 6. आता मी सोडतो का अहमदचं वय जर 6 ठेवलं तर 6 आणि अमृताचं वय किती येईल मग? 8 आणि 6 14, 6 + 8 14. आता सेम मी अहमदचं वय किती घेतो? तो 6 घेतो, बरोबर आहे का नाही? मी अहमदचं वय किती घेतो? 6 घेतो. तर मग 23 म्हणून जर 6 गेले तर इथं किती यायला पाहिजे? अक्षयचं वय 17. आता परत मला कंडिशन चेक करावं लागेल. काय कंडिशन चेक करावं लागेल? जर मी 6 घेतले असेल तर हे पहा, अहमदचं वय जर मी 6 घेतला असेल, हा ऑप्शन जर घेतला असेल तात्पुरता, तर मला एक कंडिशन चेक करावं लागेल. काय? का आता पहा, अमृताचं वय किती आहे? 8. मग 8ला जर 5 ने गुणलं तर 8 पंचे 40. हेच अक्षयचं वय किती? आता इथं 17 आहे. 17ला जर मी 2 ने गुणलं तर 17 दुने 34. हे मॅच होत आहे का? तर हे मॅच होत नाही, म्हणजे हा पण ऑप्शन आपला कटला, बरोबर आहे का नाही? कशामुळे कटला? कारण अमृताचं वय 8 मानलंय. 8 मानलं कशावर मानलं? कारण अहमदचं वय 6 ठेवल्यामुळं अमृताचं वय 8 यायला लागलं. मग आता जर अहमदचं वय मी 6 घेतलं तर अमृताच्या वयाचा विचार केला तर हे गोष्टी सॅटिस्फाईड होऊ नाही राहिल्या. ठीक आहे, जसं की अमृताचं वय आलं 8, त्याच्या 5 पट म्हणजे 40 वय पाहिजे. अक्षयचं वय आलं, मग याच्यावरून काय केलं? इथं 6 अहमदचं घेतलं तर 17 अक्षयचं येईल. मग 17 दुने 34 हे बरोबर पाहिजे, ते बरोबर येत नाही म्हणून ते कॅन्सल झाला. आता तुम्ही म्हणता सर मग चौथा ऑप्शन चेक करून दाखवा. आता चौथा ऑप्शन चेक करतो मी थोडस हे पुसून घेतो. ठीक आहे, हे काय करतो आता मी थोडस पुसून घेतो. पहा आता, ठीक आहे, याला काय झालंय आज याने करून राहिलाय. ठीक आहे, तर आता पहा अक्षय अहमद. आता मी काय म्हणलं का अहमदचं वय किती मानलं? 8 मानलं, तर अमृताचं वय 6. अहमदचं वय 8 आहे, 23 मधून 8 गेले त्याचं वय येणार आहे 15. आता क्रॉस चेक करा, अमृताचं वय 6 आहे तर 6 गुणाकारामध्ये 5, 6 पंचे 30. आणि अक्षयचं वय किती? 15, तर 15 गुणाकारामध्ये 2, तर 15 दुने 30. हे मॅच होऊ राहिले, म्हणजे याचा अर्थ आपलं करेक्ट उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन नंबर 4. मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून वेळ लागतोय. ठीक आहे, तर या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा होता. हा PSI 2011चा प्रश्न आहे, मुख्य मधला. ठीक आहे, तर प्रश्न खूप सोपा होता. चला पुढे घ्या. म्हणजे याच्यातून तुम्ही काही ना काहीतरी गोष्ट शिकून जाणार आहे का? नेमकं प्रश्नाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय पाहिजे? पेपरला गेल्यानंतर का आधी आपण ऑप्शनचा विचार केला पाहिजे का? किंवा आपण कसा विचार केला तर लवकर पोहोचू शकतो का? आपण नुसतं प्रश्न वाचायचा आणि लगेच याची किंमत X मानू किंवा याचं वय X मानू, त्याचं वय Y मानू, तर ह्या गोष्टी करण्यात काही पॉईंट नाहीये. पहा आता पुढे पहा, तर हा असं वाटतं मला हा प्युअरली तुम्ही ऑप्शनने गेला तर लवकर सुटणार. ते कसं? आता आपण पाहू. बघा, मुलाच्या व मुलाच्या वडिलांच्या, आता पहा, मुलाच्या व मुलाच्या वडिलांच्या वयाच्या बेरजे इतके आज मुलाच्या आजीचे वय आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला कळलं काही तर हा मुलगा म्हणजे काय असणार आहे? हा त्या आजीचा नातू असणार आहे. काय असणार आहे? नातू, म्हणजे याचा तो मुलगा आहे. ठीक आहे, मुलाच्या व मुलाच्या वडिलांच्या, म्हणजे याचा अर्थ हे कळलं का? हे मुलगा कोण येतं? तो नातू आहे. वडिलांच्या वयाच्या बेरजे इतके आज मुलाच्या आजीचे वय आहे. बरं, मी आता इथं लिहून घेतो का तो मुलगा आहे, तो मुलगा आणि त्याचे वडील यांच्या वयांची बेरीज म्हणजे किती आहे? आजीचं वय. यांच्या वयांची बेरीज म्हणजे काय आहे? आजीचं वय. आपण फक्त लिहून घेतलंय. पहा, आजी आजोबापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. बर, आजी आजोबांपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. बर, मग आजोबा काय करणार आहे आपण? तर आजोबा आपण साहजिकच आहे, आजीच्या वयामध्ये आपण जर 7 वर्षे मिळवले तर काय भेटणार आहे आपल्याला? आजोबांचं वय मिळणार आहे. ते जाऊ द्या. आता पुढे काय सांगितलं पहा बरं, 15 वर्षापूर्वी आजोबांचे वय त्यांच्या नातवाच्या वयाच्या 12 पट आहे. 15 वर्षापूर्वी आजोबांचे वय त्यांच्या नातवाच्या वयाच्या 12 पट आहे. ही गोष्ट महत्वाची आहे, याला फक्त आपण अंडरलाईन करून ठेवू. ठीक आहे, जर वडिलांचे आजचे वय 48 वर्ष असेल तर आजीचे आजचे वय काढा. PSI मुख्य परीक्षा 2011 मधला आहे. आता मला सांगा, वडिलांचं वय आपण जर 48 ठेवलं, आता पहा बरं का, मी पहिला ऑप्शन घेतोय, मी पहिल्या ऑप्शनचा विचार करतोय. पहिला ऑप्शन फक्त क्रॉस चेक करून राहिलो. जर वडिलांचं त्यांनी दिलंय का आजचं वय किती आहे? 48 आहे. ठीक आहे, तुम्हाला आजीचं वय काढायचंय. आता मी पहिला ऑप्शन काय ठेवला? 58 ठेवला. पहिला ऑप्शन काय ठेवला मी? 58 ठेवला. तर मुलाचं वय किती येईल रे? तुम्हाला माहितीये का? जर आपण 10 याच्यामध्ये मिळवले, कारण 10
मुलाचं वय आणि वडिलांचं वय यांच्या वयाची बेरीज म्हणजे आजीचं वय आहे. मग आता वडिलांचं वय फिक्स दिलेलं आहे आपल्याकडे 48, 10 + 48 बरोबर 58. आजीचं वय 58 आहे असं जर आपण मानलं तर 10 + 48 इथपर्यंत ठीक आहे. आता पुढे काय सांगितलं का आजी आजोबांपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. मग आजोबांचं वय काय येईल रे? तुम्ही म्हणा सर आता जर तुम्ही 58 आजीचं वय घेतलंय आणि त्याच्यात जर 7 मिळवले तर 58 + 7 किती झाले? 65. किती झाले? 65. आता पहा पुढे क्रॉस चेक काय करायचंय? 15 वर्षापूर्वी, कॉमन सेन्स, 15 वर्षापूर्वी मुलाचं वय आजोबांच्या वयाच्या 15 वर्षापूर्वी आजोबांचे वय नातवाच्या वयाच्या 12 पट होते. म्हणजे आजोबा नातवाच्या वयाच्या 12 पट असणारे कधी? 15 वर्षापूर्वी. मग जर मी आज मुलाचं वय त्या नातवाचं वय, हा मुलगा म्हणजे कोण आहे? नातू आहे. हा मुलगा म्हणजे कोण आहे? नातू आहे. याला जर 15 वर्ष मी मागे येऊन गेलो तर 10 मधून मला 15 मायनस करावं लागेल. एक कॉमन सेन्सचा भाग आहे. आणि 10 मधून जर 15 मायनस गेलं तर मुलाचा जन्मच होणार नाही, कदाचित त्याच्या आई वडिलांचं लग्नच होणार नाही. प्रयत्न चालू असतील. ठीक आहे. तर आता पहा आपल्याला काय करावं लागणार आहे? तर हे 58 पहिलं ऑप्शन कॅन्सल झालंय. दुसरं ऑप्शन घेऊ 68. मग इथं जर 68 ठेवले तर वडिलांचं वय फिक्स आहे 48, तर मुलाचं वय किती? 20. किती? 20. मग आता मला इथं काय करावं लागेल? तर मला इथं काय करावं लागणार? आता थोडंसं क्रॉस चेक करावं लागणार आहे. आता मला इथं काय करावं लागणार? एक गोष्ट करावं लागणार आहे का आजीचं वय किती आहे? 68 प्लस त्याच्यामध्ये जर 7 मिळवले तर किती झाले टोटल? 75. किती झाले टोटल? 75. आता काय सांगितलंय? 15 वर्षापूर्वी. मग मी काय करतोय? नातवाच्या वयातून 15 वर्ष मायनस करतोय म्हणजे किती आलं रे? 5 आलंय. आणि आजोबांच्या वयातून सुद्धा काय करतो रे? 15 वर्ष मायनस करतोय म्हणजे किती आलं रे? 60 आलंय. मग त्यांनी काय सांगितलं? 15 वर्षापूर्वी आजोबांचे वय नातवाच्या वयाच्या 12 पट होते. मग 5च्या 12 पट, 5ला जर तुम्ही 12 ने गुणलं, 5ला जर तुम्ही 12 ने गुणलं तर 60 होतात का? होतात. म्हणजे 5 गुणले 12, 12 पंचे 60 होतात. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर काय आहे? 2 बरोबर आहे. खालचे चेक करायची गरज नाहीये. आणि न की तुम्हाला इथं एक्स आणि वाय लिहायची गरज नाहीये. त्याचं कारण असं आहे का तुम्हाला एक्स आणि वाय मांडता मांडता बराच वेळ जाईल. इथं तुम्हाला पहिलं ऑप्शन क्रॉस चेक कसं करायचं ते सांगितलं, हे ऑप्शन का नाहीये ते सांगितलं, दुसऱ्या ऑप्शन मध्ये कसं उत्तर निघतंय ते पण सांगितलंय. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. चला नेक्स्ट पहा. आता इथं पहा अ चे वय ब च्या वयापेक्षा तिप्पट आहे. 4 वर्षापूर्वी क चे वय अ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. 4 वर्षानंतर अ चे वय 31 वर्ष असेल तर ब चे व क चे आजचे वय किती? ओके. STI पूर्व परीक्षा 2015. बर आता पहा अ चे वय ब च्या वयापेक्षा तिप्पट होते आणि 4 वर्षापूर्वी. ठीक आहे. बर चला आज काय लिहितो मी? आज इथं लिहितो आजचे वय. आजचा विचार केला तर इथं लिहितो मी अ आणि इथं लिहितो मी ब. ठीक आहे. अ चे वय ब च्या वयापेक्षा तिप्पट आहे. ब चं वय किती मला माहित नाही, मी 1 मानलं, त्याच्यात तिप्पट काय असणार आहे? अ चं वय असणार आहे. आता त्याच्यानंतर पहा इथं 4 वर्षापूर्वी पण मी लगेच लिहून घेतो 4 वर्षापूर्वी. मग 4 वर्षापूर्वी काय आहे? तर 4 वर्षापूर्वी क चे वय अ च्या वयाच्या, मग क आणि अ लिहिलं, क चे वय अ च्या वय तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होतंय. मग अ किती मानलं आपण? 1 मानलं, याच्या दुप्पट काय असणार आहे? 2 असणार आहे. आता 4 वर्षानंतर अ चे वय, 4 वर्षानंतर अ चे वय किती आहे? 31 आहे. 4 वर्षानंतर अ चे वय किती आहे? 31 आहे. आज किती असेल? तर 31 मधून जर 4 गेले तर 27 वय हे कोणाचं असणार आहे? अ चं आजचं वय असणार आहे. अ चं काय असणार आहे? आजचं वय असणार आहे 27. मग अ चं जर 27 वय असेल तर या 3 ची किंमत किती आहे मला सांगा बरं. हा आता इथं याची काही गरज नाही. पहा अ चं आजचं वय किती आहे? 27 आहे. आणि तुम्हाला काय विचारलंय? ब चे आणि क चे आजचे वय किती आहे? ओके. मग या 3 ची किंमत किती रे? 27 आहे का नाही? पहा 3 ची किंमत 27 आहे. 3 ला 9 ने गुणलं तर 27 होतात. तर मग याला पण काय करा? ब ला 9 ने गुणा. 9 1 9. म्हणजे पहिला ऑप्शन काय पाहिजे? 9 पाहिजे. हा तर नाहीये, हा पण नाहीये, राहिल्या 2 गोष्टी. आता बरं हे 9 लिहिले. मग आता हे जर 9 लिहिले तर आता पहा 4 वर्षापूर्वी, आता परत मागे जायचं आपल्याला. आता 4 वर्षापूर्वी, मग 4 वर्षापूर्वी जर मी याचं आजचं वय अ चं 27 आहे, 4 वर्षापूर्वी काय असेल रे? तुम्ही मला सर 23 असेल का नाही? 4 वर्षापूर्वी किती असेल? 23 असेल. मग ह्या एकाची किंमत किती असणार आता? तर ह्या एकाची किंमत 23 आहे. पहा
4 वर्षापूर्वी इथं लिहितो मी पहा 4 वर्षापूर्वी, कारण मी 4 मायनस केले अच्या वयातून. 4 वर्षापूर्वी अचं वय 27 आहे. मग आता इथं मी 4 वर्षापूर्वीच्या गुणोत्तराकडे आलो. एकाची किंमत किती आहे 23, तर दोनाची किंमत किती असणार आहे 23 दुने 46, म्हणजे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर किती असणार आहे 4 असणार आहे. ठीक आहे, तर हे पण ऑप्शन कॅन्सल झालेला आहे. तर या पद्धतीने तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. इथे काय एक्स वगैरे काय वापरत बसू नका. ठीक आहे, नेक्स्ट पहा. परत पुढे पहा, एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. किती आहे 1/3. 1/3 म्हणजे 1/3 आहे. किती आहे 1/3 म्हणजे 1/3 आहे. 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे. वडिलांच्या निम्मे म्हणजे किती आहे 1/2 आहे. तर त्या दोघांच्या आजचे वय किती, तर त्या दोघांचे आजचे वय किती. आता इथं पहा, एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. बरोबर आहे का नाही, हे आजचं वय विचारलं ना तुम्हाला. मग 12च्या 1/3 आहे म्हणजे मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. म्हणजे याचा विरुद्धार्थ असा होतो का वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. याचा अर्थ असा आहे 12च्या तिप्पट 36 आहे का, आहे. 20च्या तिप्पट 40 होतात का, नाही होत. 17च्या तिप्पट 44 होतात का, नाही होत, कॅन्सल झाला. 8च्या तिप्पट काय होतात रे 24 होतात. बरं, आता दोनच ऑप्शन राहिले. आता त्यांनी सांगितलं 12 वर्षानंतर. आता मी सुद्धा ह्या जर ऑप्शनचा विचार केला 12 वर्षानंतर मुलगा काय होईल 12 + 12 24 झाला. आणि 36 मध्ये वडिलांचं पण वय 12 आपल्याला मिळावं लागेल, किती झाले 48 झाले. मग आता पहा, मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल. म्हणजे याचा अर्थ वडील मुलाच्या वयाच्या दुप्पट होतील. 24च्या दुप्पट आहे का 48 आहे. तर हेच तुमचं ऑप्शन आहे. काही गरज नाही मेथड वगैरे लावायची. तुम्ही मेथड लावली तरी चालेल, नाही लावली तरी चालेल. मेथडने पण सांगू शकतो, अशातला काय भाग नाहीये. मेथडने ऐकायचा असेल तर पहा, इथं लिहितो मी मुलगा आणि इथं काय लिहितो मी वडील. मग आता पहा, आजचा जर विचार केला तर 3 गुणोत्तर वडिलांचं असणार आहे, कारण 3 मोठे. 1 गुणोत्तर असणार आहे मुलाचं. आणि 12 वर्षानंतर, बरोबर ना, 12 वर्षानंतर किती असणार आहे वडिलांचं गुणोत्तर असणार आहे 2 आणि मुलाचं असणार आहे 1. तुम्हाला मी बऱ्याच वेळा आता जर तुम्ही शिकले असाल तर याच्यातला फरक पाहतो आपण 2चा आहे. याच्यातला फरक कितीचा आहे 1चा आहे. 2 ने याला गुणा 2 1 2, 2 ने याला गुणा 2 × 2 4, 1 ने याला गुणला तर काही फरक पडणार नाही. 1 1 1, 1 3 3. म्हणजे आता हे नवीन गुणोत्तर मिळाले आपल्याला 1 3 आणि 2 4. आजपासून 12 वर्षानंतर आपले 12 वर्ष वाढतात. 1 पासून 2 कडे गेलो तर गुणोत्तर फक्त 1च वाढतंय. आणि ह्या 1ची किंमत कशामुळे वाढली, ह्या 12 वर्षामुळे वाढली. मग तुम्हाला विचारलंय का त्या दोघांचे आजचे वय किती, तर वडिलांचं आजचं वय काय असणार आहे 3 गुणाकारामध्ये 1ची किंमत 12 आहे, तर 12 त्रिक 36. आणि इथं काय आहे 1 गुणाकारामध्ये 12, तर 12 1 12. तरी पण ऑप्शन नंबर आपला 1. ठीक आहे, तर या अशा पद्धतीनं तुम्ही जर गेले पेपरला तर लगेच तुम्हाला काय होणार आहे प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. ठीक आहे, पण जर आपण नुसतं बेसिक जर करत राहिलो आणि एक्सने सोडत राहिलो तर थोडंसं अवघड होईल पेपर सॉल्व्ह करायला. बरं, पुढं पहा. आता पुढं पहा. आता हे पण थोडक्यात मस्त प्रश्न आहे. कधीचा आहे तर STI मुख्य 2011चा प्रश्न आहे. पहा, एकाच कुटुंबात 4 सदस्य आहेत. त्यांच्या वयांची बेरीज 122 वर्ष आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुलापेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत. ठीक आहे, आता मी इथे लिहितो मुलगा. ठीक आहे, इथे लिहितो मी वडील. ठीक आहे, इथे लिहितो मी त्याची बहीण किंवा मुलगी लिहितो. मुद्दाम लिहितो मुलगी आणि इथे मी लिहितो आई. आता पहा, मुलगा मुलीपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. मुलगा मुलीपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे आणि वडील सुद्धा आईपेक्षा 8 वर्षांनी मोठे आहे. इथपर्यंत आपण लिहायला काय अडचण नाही. ठीक आहे, त्यांच्या वयाची बेरीज 122 वर्ष आहे, म्हणजे या सगळ्यांची बेरीज 122 वर्ष भरली पाहिजे. ठीक आहे, मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट आहे, तर मुलीचे वय किती. आता मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट, म्हणजे वडिलांचं जे वय असणार आहे ते मुलाच्या वयाच्या दुप्पट असणार आहे. ठीक आहे, हे आपण फक्त साईडला लिहून ठेवलं. आता आपण करणार आहे ऑप्शनचा विचार. कसा करायचा, तुम्हाला विचारलंय मुलीचे वय काय असेल, मी घेतला 18. जर मुलगी 18 वर्षाची असेल, इथे लिहितो पहा, जर मुलगी 18 वर्षाची असेल तर मुलगा किती असणार आहे, तुम्ही मला सर 18 प्लस किती, तर 18 + 8 किती झाले 26. ठीक आहे,
आता वडील त्याच्या दुप्पट आहे, म्हणजे 26च्या दुप्पट किती आले? 52. आणि आई त्याच्या वडिलांपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे, 52 मधून 8 गेले, तर 52 मधून जर 8 गेले तर 44. आणि ह्या सगळ्यांची बेरीज करून पहा 122 येते का? ठीक आहे. मग आता पहा 26 आणि 44 तर किती झाले? 70. 50 हे 70 आणि 70 किती झाले? 140 झाले. हे पहा या सगळ्यांची बेरीज पहा, 26 आणि 44 70, 52 प्लस 18 70, 70 आणि 70 किती झाले? 140 झाले. आपल्याला पाहिजे बेरीज 122. म्हणजे हे उत्तर असणार आहे का? नाही. म्हणजे हा ऑप्शन आपला कटला. आता 15. मुलीचं वय जर मी 15 ठेवलं, आता इथं मी लिहितो पहा, मुलीचं वय जर मी 15 ठेवलं तर याच्यापेक्षा मुलगा किती असणार आहे? 15 प्लस 8, 15 8 किती झाले? 23. किती झाले? 23. याच्या दुप्पट कोण असणार आहे? वडील. 23च्या दुप्पट किती झाले? 46. त्याच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आई असणार आहे, म्हणजे किती? 38. आता या सगळ्यांची बेरीज 122 वर्ष आली पाहिजे. आता आपण बेरीज करून घेऊ. 30 40 60, 60 आणि 40 किती झाले? 100. 8 आणि 7 14, 14 आणि 8 किती झाले? 22. म्हणजे झाले का टोटल 122. तर या सगळ्यांची बेरीज 122 होते. म्हणजे तुमचं ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. तुमचं ऑप्शन नंबर काय आहे? 2 उत्तर बरोबर आहे. मी काय केलंय बघा एकदा. मी फक्त 4 लिहून घेतले. 4 लिहून घेतलं. मुलगा मुलीपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे, आईपेक्षा वडील सुद्धा 8 वर्षांनी मोठे आहे, जसं की पेपरमध्ये प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. परत एक कंडिशन अशी आहे का मुलापेक्षा वडील 2 दुप्पट आहे, किंवा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या निमपट आहे. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं पहा, मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट आहे, म्हणजे याचा अर्थ दुप्पट असणारे वडील. मग आता ऑप्शन ठेवा ना तुम्ही, आणि फक्त बेरीज 122 आली पाहिजे एवढंच क्रॉस चेक करा. मी तुम्हाला सांगतो का 10 सेकंद पहिल्या ऑप्शनला, 10 सेकंद दुसऱ्या ऑप्शनला, जर दुसरा ऑप्शन नाही आला तर 10 सेकंद तिसऱ्या ऑप्शनला, तो नाही आला तर मग काही 3 ऑप्शन नाही आले तर चौथा ऑप्शन राहील. पण आपलं हे मांडणीला 10 सेकंद, म्हणजे फार तर फार 25-30 सेकंदात उत्तर निघणार आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला हे मांडता आलं पाहिजे आणि क्रॉस चेक करता आलं पाहिजे. चला पुढे घ्या. बरं, 6 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. 4 वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल? ठीक आहे. मग आता 6 वर्षापूर्वी मुलगा लिहितो मी, मुलगा आणि त्याचा बाप. 6 वर्षापूर्वी म्हणून -6 लिहिले मी. काय होतंय? 5 पट होतंय. मग मुलगा जर एक असेल तर त्याच्या 5 पट बाप असणार आहे. 4 वर्षांनी म्हणून +4 लिहितो मी. किती आहे? तिप्पट. मुलगा जर एक असेल तर बाप तिप्पट असणार आहे. आता परत तीच मेथड आपली. यांच्यातला फरक पहा बरं कितीचा आहे? 4चा. यांच्यातला फरक कितीचा आहे? 2चा आहे. हा फरक सेम पाहिजे. मग आपण काय करतो? 2 ने 1 ला गुणतो, 2 1 2, 2 ने 5 ला गुणतो, 5 2 10. 4 ने 1 ला गुणणार, 4 1 4, 4 ने 3 ला गुणणार, 4 3 12. आता ह्या दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज. 6 वर्षापूर्वी 4 वर्षानंतर, 10 वर्षापूर्वी 10 वर्षानंतर, म्हणजे त्यांच्यामध्ये फरक असतो. तो किती फरक आहे? 6 वर्षापूर्वी आणि 4 वर्षानंतर, म्हणजे टोटल 10 वर्षांचा फरक आहे. किती फरक आहे? 10 वर्षांचा. मग 2 कडून 4 कडे आलोय, गुणोत्तर कितीने वाढलंय? 2 ने वाढलंय. 2 ची किंमत किती आहे? 10 आहे. म्हणजे एकाची किंमत किती आहे? तर एकाची किंमत 5 आहे. ज्याला एकाची किंमत 5 आहे म्हणून मी तर 5 लिहून ठेवले. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय सांगितलं? तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल? ठीक आहे. मग आता किती वर्षानंतर विचारलंय? मग आता मला असं वाटतं का आजचं वय काढलेलं कधी पण चांगलंय. मग आता पहा, 5 गुणाकारामध्ये जर 4 केलं, आता इथे मी परत लिहितो बरं का, तर 12 पंचे 60 आणि 4 पंचे 20. आणि तुम्हाला काय पाहिजे? वयाच्या दुप्पट पाहिजे. म्हणजे आपण आधी आजच वय काढावं लागेल. बरं, आता मला सांगा, मी काय करतो? 6 वर्षापूर्वीचं वय काढतो. मग 6 वर्षापूर्वीचं वय मुलाचं काय असणार आहे? तुम्ही म्हणाल सर 6 वर्षापूर्वी वडील आणि मुलगा, 6 वर्षापूर्वी काय असणार आहे? 5, एकाची किंमत 5 आहे, तर 5 दुने 10 मुलाचं वय, आणि 5 10 50 वडिलांचं वय, 5 10 50 वडिलांचं वय. आज काय होतील? तर आजचं वय काय असणार आहे? तर तुम्ही म्हणा सर याच्यामध्ये जर 6 मिळवले तर 16 होईल, याच्यामध्ये जर 6 मिळवले तर किती होईल? 56 होईल. पण आता तुम्हाला काय करायचंय? वय दुप्पट करायचंय. 16च्या दुप्पट तर काय नाहीये, 56 नाहीये. मग आता तुम्हाला इथं ऑप्शन जर मिळवलं तर आता पहा, मी डायरेक्ट 40 मिळवले, तर 16 + 40 किती झाले? 56. आणि 56 मध्ये 40 मिळवले तर किती झाले? 106. 56च्या दुप्पट 112 होतात. म्हणजे पहिला ऑप्शन नसणार आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर मी 24 मिळवले, तर पहा ह्याच्यात जर मी 24 मिळवले तर 16 प्लस 24 किती झाले तुम्हाला सर 40 झाले. आणि मी जर याच्यामध्ये 24 मिळवले तर किती झाले 80 झाले. झाले का 80? आहे का दुप्पट? तुम्हाला सर आहे दुप्पट. 40चे दुप्पट किती आहे 80. म्हणजे आपला ऑप्शन किती पाहिजे? तर ऑप्शन नंबर पाहिजे 2, 24. ठीक आहे. तर हा होता तो प्रश्न. प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजत असेल, नसेल समजत तर व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या, परत काय करा डबल सोडवण्याचा प्रयत्न करा. मी एक्सने वगैरे काही सांगू नाही राहिलो, हे लक्षात घ्या. ही काय गोष्ट ते पहा. आणि जर तुम्हाला हे खूपच क्रिटिकल वाटत असेल तर आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये 1-1.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, जिथं मी काय केलेलं आहे, ही मेथड काय असते ना ते पूर्ण डिटेल ती मेथड मी एक्सप्लेन केली आहे की आपण का करतो. ठीक आहे. तर तुम्ही तो आधी व्हिडिओ पहा आणि नंतर मग या अशा मेथड शिका तरी चालतंय. चला पुढे घ्या. एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या आईच्या आजच्या वयाच्या 2/5 इतके आहे. कॉमन सेन्स. एका व्यक्तीचे आजचे वय, तो व्यक्ती घेतला मी आणि त्याची काय घेतली आई घेतली. ठीक आहे. मला सांगा 2 मोठे का 5 मोठे? तुम्ही म्हणा सर 5 मोठे. मग तो व्यक्ती मोठा का त्याची आई मोठी? तुम्ही म्हणा सर आई मोठी. मग आईचं उत्तर घेणार 5, व्यक्तीचं घेणार 2. ठीक आहे. कारण अपूर्णांक म्हणजे एक प्रकारचा भागाकार आहे, हे मी वारंवार सांगतोय. ठीक आहे. मग हे झालं आजची गोष्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 8 वर्षानंतर. बरं 8 वर्षानंतर काय झालं तर 8 वर्षानंतर आईच्या त्या वेळेच्या वयाच्या 1/2. आता मला सांगा 1 मोठा का 2 मोठा? तुम्ही मला सर 2 मोठा. आई मोठी का व्यक्ती मोठी? आई मोठी. मग हे गुणोत्तर तुम्हाला असलेच आलं पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्या आईच्या आजचे वय किती? आता मी तुम्हाला आता शिकवली ती मेथड. यांच्यातला फरक पहा 3चा आहे, याच्यातला फरक कितीचा आहे 1चा आहे. 3 ने याला गुणा 3 1 3, 2 ला 3 ने गुणा 3 2 6. 1 ने जर 2 ला गुणला तर काही फरक पडत नाही, म्हणून डायरेक्ट लिहिलं तरी चालेल किंवा लिहा 2 1 2 आणि 5 1 5. मग आजपासून 8 वर्षानंतर 8 वर्ष वाढतात. 2 कडून 3 कडे गेलो तर गुणोत्तर 1 ने वाढतं आणि ह्या एकाची किंमत किती आहे 8 आहे. मग एकाची किंमत 8 आहे तर आईचे आजचे वय किती? तर 5 गुणोत्तर आहे पण एका गुणोत्तराची किंमत 8 आहे तर 8 × 5 = 40. किती आहे 8 × 5 = 40. ऑप्शन नंबर 3.